औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MIDC फेज 3 परिसरात आज दुपारी मोठी दुर्घटना घडली। ठिबक सिंचन साहित्य तयार करणाऱ्या कंपनीला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। आगीचे लोट इतके प्रचंड होते की काळ्या धुराचे ढग दूरवरूनही दिसत होते। काही काळासाठी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। कंपनीच्या उत्पादन विभागातून अचानक धूर निघताना दिसलाय आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले। प्लास्टिक व रसायनयुक्त साहित्य असल्यामुळे आग झपाट्याने पसरली। कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ बाहेर पळ काढत अग्निशमन दलाला माहिती दिली। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तब्बल 4 गाड्या दाखल झाल्या। सुमारे 80 लिटर विशेष रसायनाचा वापर करत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले। चंदनजिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी पोहोचले। सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। या आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साहित्य, तयार माल आणि काही महत्त्वाचे उपकरण जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आर्थिक नुकसान किती झाले याचा अधिकृत अंदाज अद्याप समोर आलेला नाहीये। मात्र नुकसान कोट्यवधीच्या घरात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। शॉर्ट सर्किट, रासायनिक प्रतिक्रिया की सुरक्षेतील हलगर्जीपणा याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। औद्योगिक क्षेत्रात अग्निसुरक्षेचे नियम कितपत पाळले जातात यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। कंपनीत अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती का? नियमित फायर ऑडिट करण्यात आले होते का? याची चौकशी होणं गरजेचं आहे। सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी औद्योगिक सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज आहे। संबंधित विभागाने चौकशी करून आगीमागील खरं कारण जाहीर करावं आणि दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। या घटनेमुळे MIDC परिसरातील इतर उद्योगांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अग्निसुरक्षा उपाययोजनांची तातडीने तपासणी करण्याची मागणी पुढे येते। मला सांगा, हे आग लागली, काय प्रकार होता, कशी आग लागली, कुठल्या कंपनीला लागली, काय नाव कंपनीचं कळालं? कंपनीचं नाव तर कळालं नाही। 12:10 अग्निशमन फायर कंट्रोलला असं कॉल आला होता। फेज 3 MIDC मध्ये कंपनीला आग लागलेली आहे। सदर ठिकाणी आम्ही पोहोचलो असता असं सगळं लक्षात आलं की PVC पाईप, ठिबक अशा प्रकारची कंपनी आहे। ही आग पाण्याने विझली नाही। 1-2 बंबाच्या साहाय्याने आपण प्रयत्न केला। प्लॅस्टिकचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये फोम टाकावा लागला। AFFF ॲक्वा क्लीन फार्मिंग फोम या लिक्विड टाकून ही आग कंट्रोल करण्यात आलेली आहे। अजूनही फायर फायटिंग सुरू आहे। किती कॅन लावलं? आतापर्यंत आपण 80 लिटर फोम यूज केलेला आहे याच्यामध्ये आणि अजूनही चालू आहे। कंपनी मालकाचं नाव काय कळालं? अजून नाव वगैरे कळालं नाही आणि कंपनीचं नाव पण अजून कळालेलं नाही। काय नाव? सर माझं नाव काय? जालना शहर ठिबक पाईपची कंपनी आहे। गोडाऊन विथ पाईप, गोडाऊन विथ कंपनी आहे। कंपनी पाईप तयार पण होतात आणि विक्री पण करतात। त्यांचे गायकवाड नावाचे कोणतरी व्यक्ती आहेत, त्यांची कंपनी आहे आणि त्याला अंदाजे 1 तासापूर्वी आग लागल्याची आम्हाला माहिती मिळाली। तर आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो आणि चालता आम्ही आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी फायर ब्रिगेडला, नगरपालिकेला कॉल केले। त्यांना आता सध्या 4 वाहने आहेत नगरपालिकेचे आणि आग विझवायचं काम चालू आहे। आग आटोक्यात आलेली आहे। काही जीवितहानी नाही, बिलकुल नाही, जीवितहानी नाही झाली। आग लागल्यावर सगळे कर्मचारी 4-5 लोक त्याचे बाहेर पळून आले आणि आग विझली। आता काही जीवितहानी नाही झाली।